मानकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आदर्श विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राध्यापक आणि पत्रकार जेडेस बोरकर सर, माजी शिक्षक मिडल स्कूल विभागाचे बी किसन सर, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, दरवर्षी 4 फेब्रुवारीला आपल्या भौबोधी शिक्षण संस्थेतर्फे भौबोधी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती मोठ्या थाटात संपन्न होते। संपूर्ण परिसरामध्ये आपली हे जे जयंती समारोह आहे त्या समारोहात भरपूर पाहुणे येतात, भरपूर पालक येतात, भरपूर माजी शिक्षक येतात। हे सर्वांसाठी एक आकर्षणाचं केंद्र असतं। ज्या व्यक्तींची आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो, त्या दिलेले मार्गदर्शन आहे किंवा त्यांनी दिलेले संस्कार आहेत, त्यांची पुन्हा उजळणी, पुन्हा आठवण करण्याचा प्रयत्न असतो। श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजींच्या प्रयत्नांनी आज आपण बघतो की आपल्या अंगामध्ये PG पासून तर PG पर्यंत हे शाळेचा नेटवर्क आहे। म्हणजे एकदा ज्यांनी शिक्षण म्हणजे प्रवेश घेतला तर तो पूर्ण उच्च शिक्षित होऊनच या संस्थेतून बाहेर निघतो। इथेच नाही तर चोपा आणि कुराडी या दुर्गम भागामध्ये सुद्धा काय आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपलं फार्मसी कॉलेज आहे, असं संपूर्ण शिक्षण हे या ठिकाणी झालं। त्या मागे गुरुजींच्या कार्याबद्दल आमच्या शाळेतील विद्यार्थिनी दिव्या मेहर 7वा अ हे आपल्याला गुरुजींच्या जीवनचरित्राबद्दल काही सांगणार आहे। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। सन्माननीय व्यासपीठ प्रतिमेच्या स्वरूपात विद्येची देवी मा सरस्वती तसेच श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या प्रतिमेस वंदन करून आपल्या भाषणाला सुरुवात करते। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025ला श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्याविषयी मला थोडक्यात बोलण्याची संधी मिळालेली आहे व ते संधी माझ्या शिक्षकांनी मला प्राप्त करून दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। खरं तर 4 फेब्रुवारीला त्याच वेळी सन 1944 मध्ये खमारी येथे राहणार फुलनबाई दखले यांच्याशी त्यांचे विवाह झाले। जेव्हा ते माध्यमिक शिक्षण समर्थ विद्यालयात घेत होते तेव्हा त्यांना कळले की आपल्या शाळेत पुष्कळ कमी शाळा असतात। केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ही माणसं आपली असतात। सर्वप्रथम विद्येची देवी सरस्वती यांना वंदन, तसेच श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते। ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, ज्यांच्या पराक्रमाने संपूर्ण महाराष्ट्र दगदगला, अशा लोक कल्याणकारी राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांची जयंती साजरी केली व त्यांच्यावरती पहिलं पुस्तक लिहिलं, असे महात्मा ज्योतिराव फुले, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा महामानवास मी विनम्र अभिवादन करते व माझ्या मनोगताला सुरुवात करते। शिक्षण महर्षी विदर्भाचे शुभचिंतक श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे संपूर्ण जीवन सत्य, इमानदार, गंगासारखी पवित्र आणि आरशाप्रमाणे स्वच्छ व साफ होते। श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी हे निस्वार्थ समाजसेवक व मिलनसार व्यक्तिमत्व याचे सावकार होते। तसेच ते कुशल संघटक होते। शिक्षण क्षेत्रापासून तर राजनीती या कार्याचा परिचय गुरुजींनी कुशलतेने दिला। महाकवी भवभूती यांचा जन्म पदमपूर औंढा येथे झाला। या पावनभूमीवर गुरुजींनी भगीरथ प्रयत्न करते। 72 या कालखंडात गुरुजी हे राजनीती या क्षेत्राचे मार्गदर्शक होते। तसेच त्यांनी आपल्या कालखंडामध्ये शेतकऱ्याची समस्या, सहकार क्षेत्र, नदी नाले, बंधारे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या इत्यादी समस्यावर लक्ष केंद्रित केले व त्यावर उपाययोजना केली। ती लोकांची इतकी लाडकी होती की त्यांना भंडारा लोकसभा मतदारक्षेत्रातून खासदार म्हणून निवडून दिले। दिनांक 2 जुलै 1992 ला ग्राम चोपा येथे शिक्षणाचे कोणतेही साधन नव्हते। याकरिता गुरुजींनी
रामकृष्ण विद्यालय या नावाने शाळा सुरू केली. सन 1969 ला आमगाव क्षेत्रात भगवती महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच सन 1970 ला ग्राम कुराडी येथे रवींद्र विद्यालयाची स्थापना केली. त्याही संस्था 93व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या संस्थेचे जनक श्रद्धेशी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांनी शिक्षण, क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रात बघा मित्रांनो, पराभवाने माणूस कधी संपत नसतो. पराभवाने माणूस संपत नाही, तर तो जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपत असतो. म्हणून संकटाच्या प्रत्येक वेळी स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी आतापर्यंत जिंकलेलो नाही. छूले आसमान को जमी की तलाश न कर, छूले आसमान को जमी की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर. तकदीर तो खुद ही बदल जाएगी मेरे दोस्त, तकदीर तो खुद ही बदल जाएगी मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश न कर. मशहूर होना लेकिन मगरूर मत होना, मशहूर होना लेकिन मगरूर मत होना. छू लेना आसमान को लेकिन अपनों से कभी दूर मत होना, लेकिन अपनों से कभी दूर मत होना. बहुत मिल जाएगी जिंदगी में दौलत और शोहरत, बहुत मिल जाएगी जिंदगी में दौलत और शोहरत, लेकिन अपने तो अपने होते ये बात कभी भूल मत जाना, लेकिन अपने तो अपने होते ये बात कभी भूल मत जाना. एवढंच बोलून मी आपल्या शब्दांना विराम देते आणि तुम्ही माझी बात मनोगत शांतपणे ऐकला त्याबद्दल तुमचे धन्यवाद देते. व्यासपीठाची रजा घेते व शब्दांना विराम देते. साजिश करत आहोत असे परमश्रद्धेय मानकर गुरुजी यांच्या प्रतिमेला कोटी कोटी नमन. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बोरकर सर, आपल्या या आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक US मेंढे सर, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी ज्यांच्यासोबत या ठिकाणी कार्य केलं असे माझे सहकारी बांधव भगिनी मित्र हो, कदाचित मला तुम्ही या ठिकाणी ओळखत नसाल, कारण मी सुद्धा याच विद्यालयातील माजी विद्यार्थी आहे आणि माजी शिक्षक आहे. आदर्श विद्यालय या ठिकाणी मी 1973 ते 76 त्या काळामध्ये इथे शिक्षण घेतलं. माझं गाव इथून 12 ठिकाणी मी सेवेला म्हणजे शिक्षकी त्याच्यामध्ये लागलो. हे माझे परम भाग्य आहे. गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वर्ष काम या ठिकाणी केलेलं आहे. आता या मुलींनी आता तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगितली आहे. त्या काळात, ज्या काळामध्ये गुरुजींना किंवा लोकांना भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा त्या काळचा जो जनसंघ होता, पाय ठेवण्यासाठी गावामध्ये जागा नव्हती. अशा गावामध्ये पायपीट करून एकेका कार्यकर्त्यांना जागवून त्यांनी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते उभे केले. संघटन शक्ती त्यांची मोठी होती. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन एक एक कार्यकर्त्याला ओळखून एवढा मोठा जो वटवृक्ष आपण भारतीय जनता पार्टीच्या आज आपण पाहतो, असे हे मानकर गुरुजीच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो. मित्र हो, मी जसं यांनी आता भौगोलिक शिक्षण संस्थेची स्थापना केली, आदर्श विद्यालय स्थापन केलं, अतिशय विद्यालय ही स्थापन केलं. लोक आपल्या नावाने कॉलेज आणि शाळा स्थापन करतात, तसे मात्र गुरुजींनी केलं नाही. मी याच्या आधी सुरुवातीला या आदर्श विद्यालयामध्ये लागलो. त्यानंतर रवींद्र विद्यालय चोपा इथे सुद्धा 10 वर्ष नोकरी केली आणि इथे आदर्श विद्यालयामध्ये 22 वर्ष. गुरुजींनी राजनीतिक क्षेत्रासोबत सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. 1960 मध्ये आपल्या इथे तालुका खरेदी विक्री आहे ती स्थापन केली, त्याचे ते पहिले अध्यक्ष झाले. मी सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये काम करतो. या बक्षीस हे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून आज आपण अशाच विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत. श्रद्धेय मानकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त काही स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.
त्या स्पर्धेचं बक्षीस वितरणासाठी मी आसाठी मॅडमला आदरणीय मंच, मेरे सहपाठी और यहाँ उपस्थित सभी छात्र, सबको मेरा नमस्कार। और जो बख्शीश देने के लिए आपको यहाँ पर आए हैं उनके लिए भी 3 तालियों से उनका स्वागत करेंगे। अब आपके सामने सबसे पहले जिनकी जयंती आज यहाँ मनाई जा रही है, जयंती 4 फरवरी को है, पर अपन एक दिन पहले हर्षिता और विशाखा ये स्टेज पर आए और आदरणीय मंच बोरकर सर, श्री बोरकर सर और पिसेन सर से मेरा नम्र निवेदन है कि वे बच्चों को दो क्लास में से एक बैच निकालते हैं, इसलिए ये 5वीं कक्षा है। थैंक यू बोलो। इसके बाद रस्सी खींच प्रतियोगिता में फिर से एक क्लास ने तो धूम ही मचा दी है, 7th A। तालियां तो बनती है, 6th A, 6th A, 7th राजू कौरे, 5th A। राउंड लगाई थी, इसके लिए जोरदार तालियां। आदरणीय मन से निवेदन है, इसके लिए भी इधर देखो, इधर देखो। लड़कियों में जीविका कमलेश सेंडे या द्वितीय क्रमांक पर से भी दौड़ प्रतियोगिता में द्वितीय क्रमांक प्राप्त। 7th स्टैंडर्ड में 7th D साहिल युवराज कांबड़कर, साहिल युवराज कांबड़कर। आदरणीय मंच बोरकर सर, बिसेन सर, मेंढे सर, इनसे निवेदन है कि वे उनसे दौड़ा इधर देखो। लड़की प्राची इकडे बघ। कहेगार, 7th A। 7th C इस बच्चे ने प्रथम क्रमांक प्राप्त। मोहित इधर देखो, इधर देखो। एंड्रे, इस बच्चे ने भी चम्मच गोली। इकडे बघा। सुनील उषा मयूर देखो। भूषण सारे एक ही क्लास के बच्चों ने नंबर लाया, तो उस क्लास के लिए 6th C के लिए 2000 का नंबर आया। मैग्नेट की गोली। मैडम मजाक कर रहे हैं। हाँ, क्रमांक लाया है। इकडे बघ। फाल्गुनी राज चम्मच गोली गांधा ने, इस बच्ची ने 2nd क्रमांक इस छात्र। इसके बाद बारी गुरुजी जयंती निमित्त इन स्पर्धाओं का आयोजन किया गया था 31 तारीख और 1 तारीख को। इनमें कुछ छात्रों ने भाग लिया था, उनमें से भी आपके सामने एक लड़की आई थी। खूप छान बोलली ही मुलगी, पुरस्कार प्रदान करें। इसके बाद शिक्षता जिनको पुरस्कार मिल गया उन पुरस्कार विजेताओं के लिए जोरदार तालियां। 7th क्लास में बॉयज, हमारे यहाँ पर बॉयज बहुत ज्यादा कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करते हैं और सभी कॉम्पिटिशन। हर्ष देसाई, इसका 2nd नंबर आया था। आदरणीय मंच से निवेदन है कि मैं उनसे आदित्य मोहने, 6th A। आदित्य मोहने से 1st और 2nd। आदित्य मोहने प्रथम पोजीशन में। बॉयज 5th क्लास प्रथम क्रमांक। आर्यन ब्राह्मणकर 2nd क्रमांक।
आर्यन। गर्ल्स में चमक लाने वाली छात्रा हर्षिता अनकर 5th बी, हर्षिता 6th सी, इकडे बघ। पावनी बहेकर 6th क्रमांक, श्रद्धा वाकले 7वी वाडे, पण ते प्रथम क्रमांक। इसके बाद फूलों का गुलदस्ता बनाया हाँ, गया था। इस फूलों के गुलदस्ते में भी ठीक। इसका 2nd क्रमांक आया है। प्रिया सारे चले बाद में मुझे दे देना बेटा। ठीक। ये क्रमांक प्राप्त किया है। हाल ही में आज गुरुजी के जीवन चरित्र पर 2nd हो ना। प्राची तुकाराम बहेकर 2nd क्रमांक, 3य क्रमांक। आपके सामने मंच संचालन करती है, इसके लिए जोरदार तालियां। इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ। बड़ी खूबी इधर देखो रे। उसने बिना देखे बहुत अच्छे से सावित्रीबाई फुले के या मुलीसाठी जोरदार टाळ्या। मला शिव्या केल्या तरी मी हिला बक्षीस देत आहे। हां, त्यांनी खूप छान रचना केली होती दोन बाईने। प्लीज इकडे बघ। काय ठेवा, स्वच्छता। ही मुलगी खूप छान। हां, इकडे बघ। चला हां, या तुमच्या समोर काही इकडे बघ। हां, तिसरा त्याला काय काय फायदे होतात इकडे बघ, इकडे बघ। हे यांनी खूप चांगले स्पष्ट करून सांगितलं। कमलेश खुंडे नियाई हो। 3रा क्रमांक पुरस्कार प्रदान करें। ठीक आहे का? आयुष गणेश कोरे, आदरणीय मन से निवेदन है उसे बक्षीस प्रदान करें। इधर 2nd क्रमांक पावनी यादवराव कॉम्पिटिशन में। 3रा क्रमांक इकडे बघ। इकडे बघ। 3रा नंबर और एक अलग कॉन्सेप्ट था, पारितोषिक प्रदान किया जा रहा है। प्रदान करें। इधर देखो। या सर। 6th क्लास ठीक है। आभार मानते आणि हेच माझ्याकडून तुम्हाला काय आहे देणं आहे। तर आभार म्हणजे काय, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो।